आपण पाहू शकतोय धर्माचं प्रतीक असं मानलं जातं। स्थानिक संतांनुसार ध्वजाची मोठी परंपरा असते आणि या ध्वजावरच भगवान राम यांच्या वंशासाठी कोविदार वृक्ष ज्याला म्हणतात ते या ध्वजावर त्याचं प्रतिबिंब असणार आहे। सध्या आपण ही ताजी दृश्य पाहतोय अयोध्येतून। मोठ्या प्रमाणात भाविकांची साधू संतांची या ठिकाणी उपस्थिती आहे। या ध्वजावर 3 प्रतीक आहेत, सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष। हिंदू धर्मानुसार ओम याला अत्यंत महत्त्व आहे आणि त्याचंच प्रतीक या ध्वजारोहणावेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे। केशरी रंगाचा असा हा ध्वज असणार आहे। दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान घंटानाद देखील होणार आहे। सध्या आपण ही भाविकांची गर्दी पाहू शकतोय। अतिशय आनंदाचं असं वातावरण सध्या अयोध्या नगरीत आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते थोड्याच वेळापूर्वी पूजा संपन्न झाली। विधिवत अशी पूजा पार पडल्यानंतर राम मंदिरावर धर्मध्वज फडकेल। राम मंदिराच्या या नवीन ध्वजाची उंची ही 191 फूट इतकी आहे। यामध्ये 161 फूट मंदिराच्या मुख्य शिखराची उंची त्यात समाविष्ट आहे। हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा आहे आणि या ध्वजाचं वजन 2 ते 3 किलोग्राम असते। या ध्वजात 360 कोनातून फिरणारा गिअरिंगचा वापर देखील करण्यात येतोय। साधू संतांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याचं आपण पाहू शकतोय। ही ताजी दृश्य आहेत अयोध्या नगरीतली। 2024 मध्येच म्हणजे मागच्याच वर्षी या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सगळा सोहळा पार पडला होता आणि आजही मंदिर पूर्णत्वास गेल्यानंतर या ठिकाणी ध्वजारोहण सोहळा पार पडतोय। या ध्वजावर वेगवान वारा, मुसळधार पाऊस आणि हवामानातील बदल याचा कोणताच परिणाम होणार नाही अशी काळजी घेतलेली आहे। हा ध्वज बनवताना संपूर्ण देशाचं लक्ष ज्या मंदिराकडे लागलं होतं, मंदिराच्या स्थापनेकडे। त्याचसोबत ज्या ठिकाणी रामलल्ला विराजमान झालेले आहेत, भक्तांसाठी अतिशय आनंदाचं वातावरण आपण म्हणू शकतो। मोठ्या प्रमाणात साधू संतांची मांदियाळी सध्या आपण इथे पाहतोय। अयोध्येतलं राम मंदिर पूर्णत्वास गेलेलं आहे आणि आज मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा डौलत फडकणार आहे। एक उत्साहाचं वातावरण आहे, राम भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। धर्मध्वजाचा सोहळा आज पार पडतोय आणि या सोहळ्यासाठीच देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू संत या ठिकाणी आलेले आहेत। भगवान श्रीराम हे त्यांच्या स्थानावर म्हणजेच अयोध्येत विराजमान झालेत। ध्वजा जगभरातील श्रद्धाळू आणि राम भक्तांसाठी एक संदेश असेल। मागच्याच वर्षी या राम मंदिराचं भूमिपूजन सोहळा पार पडला होता। श्रीरामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मागच्या वर्षी पार पडली होती आणि यंदा आज ध्वजारोहणाचा धर्मध्वजाचा सोहळा पार पडतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी पूजा संपन्न झाली। मंत्रोच्चारासह ही पूजा संपन्न झाली। दरम्यान प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या शिखरावर केसरी रंगाच्या ध्वजा हा फडकवला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडतोय। आपण पाहू शकतोय भाविकांची तर गर्दी आहेच, त्यासोबत देशभरातील कानाकोपऱ्यातून साधू संत सध्या अयोध्या नगरीत दाखल झालेत।